हाय फ्रेंड्स, मित्रांनो आपली चालू आहे नमुना प्रश्नपत्रिका क्रमांक 1. त्याच्यामध्ये मित्रांनो भाग 2 आपण आज सुरुवात करत आहोत. प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 3A पर्यंत आपण सोडवलेत. आता उर्वरित भाग आपण पूर्ण करणार आहोत. मित्रांनो या चॅनलवर नसेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अतिशय महत्त्वाची ही प्रश्नपत्रिका आणि याच्या पुढील प्रश्न तर खूपच महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मागील पार्ट पाहिला नसेल मित्रांनो तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावर तुम्ही तो नक्की बघा. चला मित्रांनो सुरुवात करूया. प्रश्न तिसरा ब मधील पहिला प्रश्न काय, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. मित्रांनो प्रत्येक प्रश्न हा 3 मार्काचा असतो. 6 मार्काचा हा प्रश्न अतिशय सोपा असतो आणि एक प्रश्न तर मित्रांनो आलेखावर विचारलाच जातो. तो कशा पद्धतीने सोडवायचा ते नीट आपण बघूया. पुढील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. आपल्याला मित्रांनो आलेखाने सोडवायचे, लक्षात घ्या. यासाठी समीकरण दिले 3x - y = 2 आणि 2x - y = 3. मग यासाठी मित्रांनो समीकरण काय तयार होईल, y ला इकडे गेला तर तो काय होईल, तो धन होईल. आणि मित्रांनो हा जो आहे 3x जो आहे हा तो आपल्याला सांगतील इथेच ठेवलाय आणि या 2 ला इकडे आणला म्हणजे तो वजा होईल. म्हणजे समीकरण मिळेल y = 3x - 2. आणि याच पद्धतीने इकडचं समीकरण काय मिळतं, तर y = 2x - 3. आता मित्रांनो याचे आपल्याला निर्देशक काढायचे, ते आपण काढूया. आपण किंमत घेऊया. समजा x मित्रांनो 0 ठेवली. एक जर किंमत 0 ठेवली, हा पूर्ण 0 येईल म्हणजे y ची किंमत -2 मिळेल. पहिला पॉईंट मिळतोय आपल्याला 0 - 2. ओके. त्याचप्रमाणे मित्रांनो दुसरा पॉईंट, समजा x ची किंमत मी 1 घेतो. आपण सोपी घेऊया. 1 जर घेतला मित्रांनो 3 1 3, 3 2 गेले, पुन्हा 1 आला म्हणजे निर्देशक मिळाले तुम्हाला 1 1. ओके फ्रेंड्स, पुढची किंमत समजा मी इथे 2 टाकली मित्रांनो. 3 2 6 होतील. x ची किंमत 2 म्हणजे इथे आले 6, 7 2 गेले 4, 2 4 हा निर्देशक. हे 3 मिळालेत मित्रांनो या आलेखासाठी. आता y = 2x - 3. इथे सुद्धा x = 0 घेतला. x ची किंमत 0 म्हणजे पूर्ण 0 म्हणजे -3 इथे येईल. 0 - 3. दुसरी किंमत आपण काय घेऊ शकतो, समजा 1 घेतली. 1 घेतला, 2 मधून 3 गेले म्हणजे -1 म्हणजे मिळाले 1 - 1. आणि आता मित्रांनो किंमत घेतो मी, समजा इथे वजा घेतली. वजा घेतली तर किती होईल, -1 घेतला तर 2 × 1 - 2, -2 - 3 -5 होतात. या पद्धतीने -1 - 5. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने मित्रांनो हे आपल्याला काढता येईल. 1 मार्क याला असणार आहे. पुढच्या जे गणित आहे आलेखावर आपल्याला सोडवायचे, तो आलेख कागद तयार करून ठेवलाय बघा मी. प्रमाण लिहून घ्या. दोन्ही अक्षावर 1 सेमी = 1 एकक. या पद्धतीने x आणि y अक्ष तुम्ही काढून घ्यायचे आहेत. ती नावं द्यायला द्यायची आणि आता आपल्याला बिंदू स्थापन करायचे आहेत. पहिला बिंदू स्थापन करूया मित्रांनो. 0 - 2. x अक्षावर 0, हा x अक्ष 0 इथे आणि y कोऑर्डिनेट आहे त्याचा -2. -2 नेमका कुठे, तर मित्रांनो -2 खाली असणार आहे, त्यामुळे हा आला 0 - 2. मित्रांनो तुम्ही पेनाने काढायचं नाही, लक्षात घ्या. तुम्हाला काढायचं आहे पेन्सिलने. तुम्हाला स्पष्ट दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करतो, हे लक्षात असू द्या. दुसरा पॉईंट काय मित्रांनो, तो आहे 1 1. पहिल्या चरणात येणार आहे 1 1, हा इथे येणार. हा असेल फ्रेंड्स 1,1. आणि तिसरा पॉईंट आहे 2 4. x अक्षर 2, y अक्षर 4. कुठे मिळतोय, हा 2 इकडे, हा 4 इकडे, हा इथे आला तो. ओके फ्रेंड्स. आणि मित्रांनो हे जे 3 पॉईंट आहेत ते आपण एका सरळ रेषेने आपण ते जोडणार आहोत. जोडूया ते पट्टीने मित्रांनो. ते पॉईंट्स जे तुम्ही जोडलेले आहेत या पद्धतीने जोडले. अशा पद्धतीने हा एक आपला आलेख काढून तयार झाला. याला लगेच नाव देऊया आपण. कोणता आलेख होता हा, तर मित्रांनो 3x - y = 2. 3x - y = 2. त्याचप्रमाणे दुसरा आलेख काढायला घेऊया. 0 - 3. x अक्षरावर 0 आहे, y अक्षरावर -3 आहे म्हणजे तो येणार इथे 0 - 3. दुसरा पॉईंट बघूया काय. दुसरा आहे फ्रेंड्स 1 - 1. x अक्षरावर 1, y अक्षरावर -1. x अक्षरावर 1 आहे, y अक्षरावर -1 इकडे दिसतोय. 1 x अक्षरावर y अक्षरावर 1 म्हणजे हा आला इथे. ओके. आणि तिसरा पॉईंट काय मित्रांनो, तो -1 - 5. मित्रांनो -1 x अक्षरावर -1 इकडे आला आहे, y अक्षरावर -5 इकडे आहे. हा पॉईंट आहे तो. आणि मित्रांनो हे 3 पॉईंट 1 2 आणि तिसरा पॉईंट जो होता हा इथला, हा जोडून टाका, तो तुम्हाला मिळणार आहे. ओके फ्रेंड्स, हे तिन्ही पॉईंट जे आहेत ते लिहूया लागलेस तर हा इथे होता -1 - 5, नंतर होता 0 - 3 आणि नंतर होता हा 1 - 1. आता मित्रांनो 1 2 आणि 3 हे पॉईंट जोडूया पट्टीने आपण. ओके. या पद्धतीने मित्रांनो हा पॉईंट जो आहे ना तो जोडून देऊया. मित्रांनो अशा पद्धतीने हा जरी आपण जोडला, हा झाला आपला दुसरा आलेख
ज्याचं नाव होतं वाय बरोबर 2x-3, 2x-3. आणि मित्रांनो हे दोन रेषा जिथे छेदतात ते छेदतायत -1 - 5 छेदतात या दोन्ही रेषा. तोच त्यांचा काय झाला मित्रांनो आलेख झाला, हे तुमच्या लक्षात असेल. तोच त्यांचा आलेख बिंदू जो आहे, छेदनबिंदू जो आहे, तेच त्याची उकल असणारे -1 - 5. आय होप फ्रेंड्स हे कळालं असेल. वळूया पुढच्या गणिताकडे. अशा पद्धतीने पुन्हा एकदा दाखवतोय, तो तुम्ही काढू शकाल. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित आपण बघूया आता. दुसरं गणित दिले आपल्याला मित्रांनो x² - 12x + 32 हे वर्ग समीकरण सूत्राचा उपयोग करून सोडवा. मित्रांनो सूत्राचा उपयोग करायचा म्हणजे ABCच्या किमती काढायच्या आहेत. x² + bx + 3 = 0 शी तुलना करू. ओके फ्रेंड्स, काय ते ए बरोबर काय 1 येईल ना, बी बरोबर काय येणार तर तो मित्रांनो -12 आणि सी बरोबर काय येणार आहे तर 32. हा तुम्हाला काढता येईल. आधी आपण काढूया b² - 4ac, ज्याची किंमत आपल्याला काढावी लागते b - 12 त्याचा वर्ग -4. ए आहे 1 आणि सी आहे 32. 12चा वर्ग मित्रांनो 144 होतात नाही का, ते तुम्हाला लिहिता येतील 144. 4 दूने 8 आणि 4 त्रिक 12, 128 झाले, म्हणजेच आले मित्रांनो 16. मग फ्रेंड्स याचं जर वर्गमूळ घेतलं तर काय मिळतंय b² - 4ac बरोबर वर्गमुळात 16 म्हणजेच 4 किंमत आली आहे वर्गमुळात b² - ac ची. आता मित्रांनो सूत्राचा वापर करूया. आता x बरोबर सूत्र काय मित्रांनो तर -b अधिक आणि वजा वर्गमुळात b² - 4ac हे सूत्र लिहिणं गरजेचं असतं. छेद 2a किमती घालूया. x बरोबर -b म्हणजे मित्रांनो वजा आणि 12 - b होता तो लिहून टाका, अधिक वजा याची किंमत होती 4 तीही लिहून टाका. 2a ए आहे मित्रांनो 1 म्हणजे 2 × 1 2. काय मिळतंय x बरोबर वजा अधिक झाले, अधिक 4 -4 आणि b1 b. आता फ्रेंड्स x बरोबर आता 12 + 4 घेऊया. 12 + 4 छेद 2 म्हणजे किती झाले 12 आणि 4 16, 16/2 म्हणजे 8. किंवा एकदा आपण बेरीज केली होती मित्रांनो, इथे आता वजाबाकी करणार. x बरोबर 12 - 4/2. 12 - 4 किती होतात मित्रांनो तर 12 - 4 होतात 8 आणि 8/2 = 4 म्हणजेच x ची किंमत आली 4. म्हणजे उकल काय आली तुमची, मुळं काय आलेत 8 आणि 4 दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे कळालं असेल. पुढचं गणित बघूया लगेच. एका बॅगेत 3 लाल 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. मित्रांनो आपल्याला संभाव्यता काढायला सांगितली. 2 घटना दिलेल्या आहेत. त्या आधी बघा गणित या पद्धतीने. आता आपण सुरुवात करूया. आता मित्रांनो यादृच्छिक पद्धतीने काढलेला आहे चेंडू नाही का, म्हणजे इथे बघा 3 चेंडू लाल आहेत, 3 पांढरे, 3 हिरवे. त्यांना आपण नाव देऊया 3 चेंडू लाल आहेत, म्हणजे त्याला लाल चेंडू म्हणूया. 3 चेंडू लाल, त्यांना R1 रेड म्हणजे R2 आणि R3. 3 हिरवे दुसरा आहे पांढरा, 3 पांढरे चेंडू त्यांना आपण व्हाईट म्हणूया म्हणजे W1, W2, W3 आणि 3 हिरवे चेंडू. 3 हिरवे म्हणजे ग्रीन म्हणूया त्यांना हिरवे चेंडू, ज्यांना आपण नाव देऊया ग्रीन म्हणजे G1, G2 आणि G3. मग मित्रांनो याच्या सर्वांनी मिळून नमुना अवकाश तयार झाला आहे. म्हणजे तो काय येईल बघा S बरोबर हे सर्व त्यात येतील R1, R2, R3. नंतर येणार W1, W2, W3 आणि नंतर येणार G1, G2, G3. नावं तुम्ही काही देऊ शकतात. टोटल किती झाले मित्रांनो नंबर ऑफ एस किती झाले तर अर्थात 3 3 3 म्हणजे 9 झाले. आता मित्रांनो घटना दिली त्याप्रमाणे. घटना ए काय बघा, काढलेला चेंडू लाल असणे. काढलेला चेंडू लाल असणे. लाल आपण कशाने दर्शवलाय मित्रांनो तर तो आहे आर ने, लाल असणे. ओके फ्रेंड्स, तर मग मित्रांनो याच्यातनं चेंडू काढलाय तो आर असणार आहे म्हणजे लाल असणार आहे. म्हणजेच काय येणार R1 असेल किंवा R2 असेल किंवा R3 असेल. म्हणजे किती असतील 3च असणार नाही का. सो नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती येणार तर फ्रेंड्स तो येणार 3.
याची संभाव्यता लगेच काढूया. म्हणून संभाव्यतेचं सूत्र पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए होता 3, नंबर ऑफ एस होते 9, म्हणजेच संभाव्यता आली 1/3. आता मित्रांनो दुसरी घटना काय ती बघा. काढलेला चेंडू हिरवा किंवा पांढरा असणे. एक तर हिरवा असेल किंवा पांढरा असेल, नाही का. मग याची घटना काय. घटना बी म्हणूया त्याला. काढलेला चेंडू काय आहे तर हिरवा किंवा पांढरा असणे. हिरवा किंवा पांढरा असणे. पांढरा असणे. ओके फ्रेंड्स. सो बी इज इक्वल टू काय तो बघा. हिरवा G1, G2, G3, पांढरा म्हणजे W, व्हाईट W1, W2 आणि W3. म्हणजे ये नंबर ऑफ बी येत आहेत 6 आणि याची संभाव्यता काय आहे सूत्रानुसार पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस 6/9 म्हणजेच मित्रांनो येणार 2/3. खाली विधान लिहून टाका. या पद्धतीने हे गणित जे मित्रांनो हे तुम्हाला सहज सोडवता येईल. चौथा प्रश्न काय तोही बघूया. अमितने पहिल्या महिन्यात 400, दुसऱ्या महिन्यात 500, तिसऱ्या महिन्यात 600 याप्रमाणे बचत करण्यास सुरुवात केली तर 21 महिन्यात त्याच्याजवळ किती रक्कम जमा होईल. मित्रांनो अंकगणित श्रेणीतील गणित अतिशय सोपी असतात. लक्षात घ्या. क्रमाने येणारी महिन्यात त्याच्या महिन्याची बचत कशी 400 पासून सुरुवात होते, 500 600 अशी जाते, नाही का. मग लिहूया आपण. क्रमाने येणाऱ्या महिन्यातील बचत कशी केली आहे त्याने बघा. लक्षात घ्या. तर ती आहे ₹400, नंतर ₹500 व नंतर ₹600 याप्रमाणे आहे. ओके फ्रेंड्स. मग मित्रांनो ही तर काय झाली. ही तर अंकगणित श्रेणी आहे, नाही का. 400, 500, 600 अशाच पद्धतीने पुढे 700 वगैरे ते येत जाणार आहे. म्हणून ही आपल्याला म्हणता येईल ही अंकगणिती श्रेणी आहे. ओके फ्रेंड्स. ही अंकगणिती श्रेणी आहे. आता मित्रांनो एस एन बरोबर काय तर बघूया. ते आपल्याला काढायचं आहे. आधी आपण ए काढूया. ए म्हणजे पहिले पद जे आहे 400. मित्रांनो याच्यातला फरक किती आहे. T2 - T2 जर केला तर किती येतो D, तर तो येतोय 100. त्यामुळे डायरेक्टली हा D बरोबर 100. एन बरोबर किती आहे मित्रांनो तर आपल्याला विचारलं 21 महिन्यात किती जमा होईल म्हणजे एन 21 आणि आपल्याला काढायचं आहे टोटल बेरीज त्यांची म्हणजे S21 हा आपल्याला काढायचा आहे. सूत्र एस एनचं मित्रांनो माहिती आहे तुम्हाला. एस एन बरोबर काय तर N/2 सूत्र लिहिणं गरजेचं आहे. 2A अधिक N वजा 1 आणि इथे तो D. किंमत टाकूया. एनची किंमत किती 21 म्हणजे हा होणार S21 जो आपल्याला काढायचा आहे. एनची किंमत 21/2. 2 गुणिले ए आहे पहिलं पद जे आहे 400 अधिक एनची किंमत पुन्हा 21 त्याच्यातनं 1 वजा करा आणि डी म्हणजे डिफरन्स फरक जो की आहे 100 या पद्धतीने. ओके फ्रेंड्स. S21 इज इक्वल टू 21/2 4 दुने 8 म्हणजे झाले 800. ओके अधिक 21 मधनं 1 गेला 20 आणि 20 गुणिले किंवा लिहा 20 गुणिले 100 काय मिळतं मित्रांनो तर 21/2 800 अधिक इथे येतील 2000 आणि मित्रांनो नंतर 21/2 2000 अधिक 8 म्हणजे 2800 रुपये. काय ते बघा. बे एक बे भाग देऊन टाका. बे एक बे बे चोक 8 1400 म्हणजे मित्रांनो 21 गुणिले 1400 करा. याचा जर गुणाकार केला तर फ्रेंड्स मिळतोय तो आपल्याला 29,400 रुपये. म्हणजेच 21 महिन्यात अनिल जवळ रुपये 29,400 21 महिन्यात रुपये असतील. चला मित्रांनो पुढचं गणित आपण बघूया लगेच. मित्रांनो प्रश्न चौथा जो आहे हा अतिशय महत्त्वाचा 8 मार्काचा प्रश्न असतो. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क असतात. त्यामुळे मित्रांनो हा प्रश्नच खरा महत्त्वाचा आहे जेणेकरून तुम्ही आउट ऑफ मार्क्स आहेत ते गणितामध्ये मिळवू शकतात. त्यामुळे मित्रांनो हा प्रश्न जरा याला वेळ दिला तरी चालेल थोडा कारण की हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो. काय दिला बघूया. एक जेट विमान 4500 किमी
इतके अंतर काही वेळात कापते. विमानाचा मूळ वेग ताशी 150 किमीने कमी केल्यास तेवढेच अंतर कापण्यासाठी विमानाला 1.5 तास जास्त लागतो. तर जेट विमानाचा मूळ वेग काढा. मित्रांनो, हा जो मूळ वेग आहे तो आपल्याला मानायचा आहे, तो आपण मानून घेऊया. समजा जेट विमानाचा मूळ वेग, जेट विमानाचा मूळ वेग हा किती आहे? ताशी x किमी आहे. ताशी x किमी आहे असं मित्रांनो आपण मानलं. आता लक्षात घ्या मित्रांनो, हे जे गणित आहे हे वेळ अंतर वेग यावर आधारित आहे आणि ते सूत्र आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. वेळ बरोबर काय? तर वेळ बरोबर असते अंतर भागिले वेग. हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, कारण की हे खूप गरजेचं आहे. वेळ बरोबर कापलेलं अंतर आणि त्याचा वेग, हे लक्षात ठेवा. अंतर ओके आणि भागिले असणार आहे वेग. आता फ्रेंड्स, याचा वापर करून आपल्याला लिहायचं आहे. आता जे दिलंय आपल्याला त्यानुसार सुरुवात करूया. 4500 किमी इतके अंतर कापण्यासाठी किंवा कापण्यास लागणारा वेळ बरोबर. आता मित्रांनो, वेळचं सूत्र आहे अंतर आहे 4500, त्यामुळे येणार इथे 4500 आणि भागिले आहे वेग जो की आपण मानला आहे x. आय होप तुम्हाला कळालं असेल. या सूत्रात किंमत टाकली, 4500 किमी इतके अंतर कापण्यास लागणारा वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर होतं 4500 आणि वेग होता आपण मानलेला x, त्यामुळे तसं लिहिता येईल. आता जी अट दिली ना मित्रांनो, ती खूप महत्वाची बघा. विमानाचा मूळ वेग ताशी 150 किमीने कमी केल्यास, काढूया. विमानाचा मूळ वेग काय करायचं आहे? कमी करायचं आहे. ताशी 150 किमीने कमी केल्यास होणारा वेग ताशी किती असेल मित्रांनो? आता लक्षात घ्या, आपण तो मूळ वेग मागला आहे x, ताशी x आणि ताशी 150 ने कमी करायचा आहे. म्हणजे तो किती असणार? ज्या मूळ वेगापासून 150 वजा करणार, हा होईल तो x वजा 150 किमी असेल. मित्रांनो, हे तुम्हाला कळालं असेल, किमी असेल. ओके. आता मित्रांनो, मग 4500 किमी अंतर कापण्यास लागणारा वेळ किती असेल? या सूत्रानुसार कसं लिहिता येईल बघ. मग 4500 किमी अंतर कापण्यास लागणारा वेळ केव्हा? ज्यावेळेस आपण वेग जो येतो त्याचा कमी केला असेल. किती केला असेल तो? तर x वजा 150. तर इथे सुद्धा ते सूत्र, अंतर भागिले वेग. अंतर आहे तेवढंच 4500, मात्र वेग कमी केला आहे 150 ने, त्यामुळे इथे ना x वजा 150 तास. ओके फ्रेंड, हे सुद्धा तास आहे आणि हे सुद्धा तास होतं. ओके. आता मित्रांनो, आपल्याला जे अट दिली ती काय आहे बघा. तेवढेच अंतर कापण्यासाठी मला 1.5 तास जास्त लागतो. 1.5 म्हणजे किती मित्रांनो? 3/2 नाही का? म्हणजेच काय, याच्यातनं जर आपण हे वजा केलं तर 1.5 तास जो आहे मित्रांनो तो काय होतो? जास्त लागतोय. म्हणजेच कसं लिहिता येईल बघा. दिलेल्या अटीनुसार, नीट लक्षात घ्या, ही अट जी आहे ती दिलेल्या अटीनुसार काय अट होती मित्रांनो? तर तेवढं 150 किमी अंतर, म्हणजे जर ताशी 150 किमीने अंतर जर कमी केलं, वेग कमी केला, तर ते अंतर कापण्यासाठी त्याला 1.5 तास लागतो. 3/2 म्हणजे किती? तर 1.5 तास नाही का? मग आपल्याला 1.5 तास लागतो आहे. त्यानुसार कसं लिहिता येईल? यामधून आपण हे वजा करणार, म्हणजे आपल्याला 1.5 तास जास्त लागतील असं म्हणता येईल. मग लिहिता येईल 4500 भागिले x वजा 150 वजा मित्रांनो आपल्याला लिहिता येईल 4500 भागिले x. त्यावेळेस किती तास होतात?
तर दीड तास म्हणजे 3/2. आता मित्रांनो याच्यावरून समीकरण तयार करून ते आपल्याला सोडवायचं आहे. काय करूया, 4500 कॉमन आहे, तो बाहेर काढूया. 4500 मी बाहेर काढला. काय शिल्लक राहील इथे, 1/x वजा 150. इथे मित्रांनो हा 4500 बाहेर गेला म्हणजे 1/x. इकडे येणार 3/2. मित्रांनो हा 3/2 आपल्याला घालवायचा असेल तर आपण काय करणार, 2/3 गुणून टाकू दोन्ही बाजूला, नाही का, किंवा 3/2 इकडे आणा म्हणजे तो काय येईल 2/3. लक्षात घ्या, याला इकडे आणला गुणिले 4500 इकडे येणार मित्रांनो. तिरकस गुणाकार करून टाका, x वजा हा x तिकडे गेला वजा x वजा तो अधिक होईल 150 आणि खाली यांचा गुणाकार x गुणिले x वजा 150 बरोबर हा 3/2 इकडे आला म्हणजे 1 झाला. 3×1 किंवा डायरेक्ट लिहू शकतो तुम्ही बघा, 3×1 3×5 15. 1500 झाले, 1500 गुणिले 2 म्हणजे 3000. इथे काय शिल्लक राहिला, x गेला, 150 बाकी फक्त. 150 छेद x गुणिले x वर्ग आणि x गुणिले वजा 150 म्हणजे वजा 150 बरोबर 1. ओके फ्रेंड्स, आता हे आपल्याला सोडवायचं आहे. सोडूया ते. 3000 ने 15ला गुणूया, 150ला गुणूया. बघा 15×3 45. किती शून्य आहेत, 1 2 3 4 म्हणजे इथे सुद्धा 4 लिहून टाका. 1 2 3 4 म्हणजे 4,50,000 झाले बरोबर. हा याला तिकडे गुणाकार करेल म्हणजे x वर्ग, हा इथे x आहे लक्षात घ्या, x वर्ग वजा 150x. या संख्येला तिकडे घेऊन टाका. काय मिळते बघा, x वर्ग वजा 150x वजा 4,50,000 इज इक्वल टू 0 बरोबर 0. आता मित्रांनो अवयव पाडायचे आहेत आपल्याला. 4,50,000 आणि इकडे 150 यायला हवेत. तुम्हाला सहज बेरीज करता येईल, गुणाकार करता येईल. याचा लक्षात असू द्या, 4,50,000 नाही का, म्हणजे 150चा फरक यायला हवा. म्हणजे मित्रांनो 750 मधनं जर आपण 600 वजा केले ना, 600 तर आपल्याला 150 मिळतील. वजा आहे त्यामुळे हा वजा येईल. इथे 4,50,000 याचे पडले वजा 750 आणि 600 लिहून टाका. x वर्ग वजा 750x वजा अधिक 600x 4,50,000. डायरेक्ट लिहिले तरी चालणार आहे. तो येणार आहे x वजा 750 आणि दुसऱ्या कंसातील x अधिक 600. डायरेक्ट केलं तरी चालेल बरोबर 0. म्हणजे x बरोबर किती येणार 750 आणि x बरोबर मित्रांनो 600 तिकडे गेला म्हणजे वजा 600. मित्रांनो x काय मानलाय आपण, तर x मानला होता मूळ ताशी वेग, आणि वेग कधीही ऋण नसतो त्यामुळे हे उत्तर अग्राह्य होईल. कारण काय, तर लिहू शकतो आपण वेग ऋण नसतो त्यामुळे मित्रांनो वजा 600 ने मग x बरोबर 750 आणि हे आपलं उत्तर आहे. मग आपल्याला म्हणता येईल जेट विमानाचा मूळ वेग जो आपण मानला होता x तो आहे 750 ताशी 750 किमी. लिहून टाका. जेट विमानाचा मूळ वेग ताशी 750 किमी आहे. आय होप फ्रेंड्स हे गणित कळालं असेल. अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वळूया पुढच्या गणिताकडे. मित्रांनो दुसरं गणित काय बघा, एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमागत पदांची बेरीज 36 असून दुसऱ्या व चौथ्या पदांचा गुणाकार 105 आहे, तर ती पदे शोधा. ही पदे चढत्या क्रमाने आहेत. ओके, चला मित्रांनो सुरुवात करूया. समजा मानून घेऊया ती आपण पदे, आपल्याला माहिती ती काय मानायची असतात. समजा अंकगणिती श्रेणीतील पदे किंवा 4 क्रमागत पदे म्हणा, 4 क्रमागत पदे क्रमाने येणारी पदे ही काय आहेत, तर a वजा d ती आपण घेतो, नंतर a अधिक d आणि नंतर a अधिक 2d आहेत. ही आपण ती मानून घेतली. आता मित्रांनो अटीनुसार यांची बेरीज 36 आहे. मग दिलेल्या पहिल्या अटीनुसार जी की सर्वांची बेरीज करायची, पहिल्या अटीनुसार या सर्वांची बेरीज किती येते, 36 येते. तर ते लिहून टाका. पहिलं पद a वजा d, दुसऱ्या पदाची बेरीज केली a, तिसरं पद होतं a अधिक d
आणि चौथं पद होतं ए अधिक 2D. या सर्वांची बेरीज किती आहे तर ती आहे 36. आता मित्रांनो हा डी आणि हा एक डी तर गेला, म्हणजे 1 2 3 4 4 ए आहेत आणि डी किती आहेत तर 2D आहेत. 4A अधिक 2D बरोबर 36. याला नाव देऊन टाका मित्रांनो 1 किंवा 2ने भागून टाका. 2A अधिक डी बरोबर 36ला भागिले 2 म्हणजे 18. याला नाव देऊन टाका 1, नाही का, किंवा इथे लिहा 2ने भागून. ओके. आता फ्रेंड्स डीची किंमत आपल्याला काढता येईल. डी बरोबर हा 2 इकडे गेला म्हणजे काय तर 18 वजा 2 आहे. डीची किंमत आली 18 वजा 2 आहे. याला नाव द्या 1. ओके फ्रेंड्स. आता दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय ती पण बघूया. काय दुसरी अट? दुसऱ्या व चौथ्या पदाचा गुणाकार 105 आहे. मित्रांनो दुसरं पद काय ए आहे, चौथं पद काय ए अधिक 2D आहे आणि यांचा गुणाकार किती येतो तो आहे 105. लिहून टाका ए गुणिले चौथं पद काय ए अधिक 2D यांचा गुणाकार आहे मित्रांनो 105. हे सोडूया. ए गुणिले एचा वर्ग अधिक 2 गुणिले ए गुणिले 2D म्हणजे 2AD बरोबर 105. ओके. आता काय ते बघा. समीकरण 1 ची किंमत, समीकरण 1 ची किंमत, याला 2 नाव द्या, 2 मध्ये ठेवू म्हणजे थोडक्यात डी ची किंमत ठेवूया. काय ते बघा. ए वर्ग अधिक हा 2 आहे, पुन्हा हा ए आहे आणि या डी ची किंमत जी आहे मित्रांनो 18 वजा 2 आहे ती ठेवूया. 18 वजा 2A बरोबर 105. काय ते एचा वर्ग अधिक 2A गुणिले 18 म्हणजे 36 झाले. 36A आणि 2A गुणिले वजा 2A म्हणजे वजा 4Aचा वर्ग बरोबर 105. हे मिळालं. आता मित्रांनो 4A वर्ग वजा आणि हा ए वर्ग आहे म्हणजे वजा 3A वर्ग झाले अधिक 36A वजा 105 बरोबर 0. आता मित्रांनो दोन्ही बाजूला काय करूया आता आपण 3ने भागूया. वजा 3ने भागू. वजा 3ने भागून म्हणजे वजा जाईल. आता ती वजा 3ने माहितलं म्हणजे इथे येणार ए वर्ग. इथे वजाने माहितलं म्हणजे मित्रांनो येणार 12 36. वजा येईल मात्र वजा 12 आहे आणि इथे बांधलं तर हा येईल धन. 35 3 105 होतात त्यामुळे 35 बरोबर 0 म्हणजे मिळालं ए वर्ग वजा 12 अधिक 35. आता मित्रांनो याचे अवयव पाडायचे. 7 5 35 आपल्याला कळत आहेत ते. ए वजा 7 आणि ए वजा 5 हे याचे अवयव आहेत बरोबर 0 म्हणजे ए बरोबर 7 किंवा ए बरोबर 5. आता मित्रांनो पहिलं पद 7 मिळालं. जर ए बरोबर 7 असेल तर मित्रांनो डी काय येईल? डी काय बघा डी आहे आता आपण पहिलं 18 वजा 2 आहे म्हणजे 18 वजा 2 एची किंमत आहे आपण 7 घेतली म्हणजे 14 झाले. 18 वजा 14 म्हणजेच किती मित्रांनो तर 4. मग मिळणारी श्री डी जी मित्रांनो लक्षात घ्या ए बरोबर 7 आहे, डी बरोबर 4 आहे. मग मिळणारी जी श्री डी आहे ती आपल्याला कशाप्रमाणे मिळेल तर पहिला होता आपला ए वजा डी, दुसरा होता अंक ए, तिसरा होता ए अधिक डी आणि चौथा होता ए अधिक 2D. यानुसार जर आपण किमती टाकल्या 7तनं 4 गेले म्हणजे ते 7 वजा 4. तर पहिलं पद काय मिळतंय मित्रांनो 7 वजा 4 म्हणजे किती तर थोडक्यात येणार 3. ए म्हणजे 7, दुसरं पद काय येणार 7. इथे डायरेक्टली तो ए अधिक डी 7 4 मिळवा म्हणजे 11 आणि पुन्हा 4 दुने 8 आणि 7 15 म्हणजे ते पद आले 3 7 11 आणि 15. त्याचप्रमाणे मित्रांनो जर आपण ए ची किंमत 5 घेतली, ए बरोबर 5 असेल तर डी काय मिळेल 18 वजा 5 दुने 10 म्हणजे 8. ए 5 असेल तर मित्रांनो डी मिळणार 8 आणि याच किमती जर आपण याच्यात टाकल्या तर ते आपल्याला काय मिळणार आहेत वजा 3 5 13 आणि 21 या त्या संख्या असतील. त्यामुळे मित्रांनो ही 2 उत्तरे येतील. तुमच्या लक्षात आली असतील. आय होप तुम्हाला ती कळाली असतील. तुम्ही मात्र ते डिटेलमध्ये लिहू शकाल. कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. ओके फ्रेंड्स. पुढचं गणित. 2 फासे एकाच वेळी फेकले असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. अतिशय सोपं गणित मित्रांनो. घटना काय वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज ही मूळ संख्या असेल. मूळ संख्या माहिती आहेत आपल्याला. वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 5च्या पटीत असेल त्या सुद्धा आपल्याला माहिती आहेत. त्यासाठी मित्रांनो नमुना अवकाश माहिती तुम्हाला लिहून घ्यायचा. एस बरोबर या पद्धतीने येणार. नंबर ऑफ एस बरोबर 36 हे तुमचं लिहून झालं असेल. एवढं तर आपल्याला सहज लिहिता येतं. आता मित्रांनो घटना ए बघूया. पहिलं गणित घटना ए काय येते मित्रांनो
तर बघा वरच्या पृष्ठभागावरील हे पृष्ठभाग लिहित आपण यांच्या अंकांची बेरीज मूळ संख्या असेल. ओके, लिहूया. घटना ए, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज ही मूळ संख्या असेल. मूळ संख्या असेल. ओके फ्रेंड्स, आता लिहूया आपण. घटना ए, मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 2, 3, 5, 7 नाही का? या पद्धतीने 11 आपल्याला ते लिहिता येतील. तर बघा 1 आणि 1 सुरुवात केली. 1 आणि 1 2 होतात म्हणजे मूळ संख्या आहे. नंतर मित्रांनो 1 2 बेरीज किती होते? 3 मूळ संख्या आहे. नंतर 1 4 बेरीज किती होते? तर 5 मूळ संख्या आहे. 1 6 बेरीज होते 7 मूळ संख्या आहे. आता 2 1 पासून सुरुवात केली. 2 1 3 होतात मूळ संख्या. 2 2 चालणार नाही. 2 5 चालेल. नंतर मित्रांनो किती येणार? 2 5 झाल्यानंतर आपल्याला सांगता येईल 3 2 घेऊया डायरेक्ट म्हणजे 5 होतील. नंतर 3 4 ज्यांची बेरीज 7 होईल. नंतर मित्रांनो 4 1 सुद्धा चालेल कारण की 5 होते बेरीज मूळ संख्या आहे. 4 3 7 होते बेरीज मूळ संख्या आहे. 5 2 मूळ संख्या आहे. 5 6 11 होतात मूळ संख्या आहे. नंतर मित्रांनो आपल्याला सांगता येईल 6 5 11 होतात ती सुद्धा मूळ संख्या आहे. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके फ्रेंड्स, 6 1 पण येते मूळ संख्या ती पण लिहून टाका. 6 1 बघा मी पुन्हा 1 1 1 2 1 4 1 6 2 1 नंतर येणार 2 3 2 3 राहिली लिहायची. बघा 2 3 इकडे लिहून टाकतो. 2 5 म्हणजे लक्षात ठेवा 2 बेरीज 3 5 7 11 ज्यांची बेरीज येते त्या सर्व गॅरेज आहेत. मग त्या किती मिळाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सो नंबर ऑफ ए बरोबर 15. याची प्रॉबिलिटी संभाव्यता लगेच काढून टाका. म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ ए बरोबर काय असतो? तर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए आले 15 आणि हा होता 36. 3चा भाग देऊन टाका. 3 5 15 3 1 3 3 2 6 म्हणजे 5/12 ही आली पहिल्या घटनेची संभाव्यता. आता मित्रांनो दुसरी घटना काय बघा. दुसरी घटना होती वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 5च्या पटीतील संख्या. घटना बी, वरच्या पृष्ठभागावरील संख्यांची बेरीज ही 5च्या पटीतील संख्या. 5च्या पटीतील संख्या. ओके फ्रेंड्स, तर बी लिहूया. नमुना बी ही घटना 5च्या पटीत 1 4 नंतर मित्रांनो 2 3 नंतर मित्रांनो 3 2 5 होतात बेरीज. नंतर 4 आणि 1 5 होते. 4 आणि 6 10 होतात 5च्याच पटीत आहेत. 5 5 10 होतात 5च्याच पटीत आहेत. आणि 6 4 10 होतात 5च्याच पटीत आहेत. तर फ्रेंड्स किती येते बघा 1 2 3 4 5 6 7. सो नंबर ऑफ बी बरोबर 7. याची संभाव्यता काढून टाका. पी ऑफ बी बरोबर काय आहे? तो सूत्र नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस म्हणजे हा सुद्धा येणार 7/36. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने हे तर गणित अतिशय सोपं होतं, तुमच्या लक्षात आलं असेल. ओके मित्रांनो, व्हिडिओ जरी लांबत असला तरी अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात 4था आणि 5वा. त्यामुळे आता शेवटचे 2 प्रश्न राहिलेत. बघा पुढच्या गणित काय बघा. जर 2 1 वजा वाय आणि हा एक्स दिल्याबरोबर 16. इथे पण आपल्याला एक निश्चय दिलेला आहे. दिलेल्या निश्चयावरून 2 1 सामायिक समीकरण तयार करा व आपल्याला ती सोडवायची आहे. सुरुवात करूया मित्रांनो आपण. काय बघा पहिलं 2 वजा वाय आणि 1 एक्स बरोबर दिला आहे 16. 2 गुणले एक्स 2 एक्स आणि 1 गुणले वजा वाय होतात आणि वजा तो असतो त्यामुळे इथे येणार अधिक बरोबर 16. हे झालं मित्रांनो आपलं पहिलं समीकरण. दुसरा निश्चय काय बघा 3 2 वाय आणि एक्स बरोबर दिलेला आहे 3. आता पुन्हा तिरकस गुणाकार 3 गुणले 1 3 एक्स वजा 2 वाय बरोबर 3. याला नाव देऊन टाका 2. आता मित्रांनो समीकरण 1 आणि 2 जे आहेत ना
यावरून आपल्याला सोडवायचे आहेत. त्याच्यावरून आपल्याला हे कळतं की सहगुणक जर आपण 2 केला याचा तर 2y जाईल. म्हणजे समीकरण 1 ला 2 ने गुणू. आता समीकरण 1 ला 2 ने गुणायचं म्हणजे काय, 4x अधिक 2y आणि 16 ला 2 ने गुणलं म्हणजे 32. याला नाव देऊन टाका समीकरण नंबर 3. आता मित्रांनो समीकरण 2 व 3 ची बेरीज केली तर 2y जाईल. समीकरण 2 व 3 ची बेरीज करू. ओके फ्रेंड्स, समीकरण 2 व 3 ची बेरीज करू. ओके, तर मित्रांनो यांची बेरीज आपल्याला करायची. लिहूया. समीकरण 2 लिहितोय मी आधी. 3x वजा 2y बरोबर 3 आणि तिसरं समीकरण आहे 4x अधिक 2y बरोबर 32. यांची मित्रांनो बेरीज करायची आहे. 4 अधिक 3 7x. मित्रांनो हा तर गेला. वजा 2 अधिक 2 बरोबर 32 अधिक 3 म्हणजे 35. मग मित्रांनो 7x बरोबर 35 म्हणजे x बरोबर काय, तर 35/7. 7×5 35 म्हणजे x ची किंमत आली 5. आता x ची किंमत 5 कोणत्याही एका समीकरणात तुम्ही ठेवू शकता आणि y ची किंमत काढू शकतो. x बरोबर 5 ही किंमत कोणत्या एका समीकरणात ठेवा. आपण घेऊया समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. आता मित्रांनो समीकरण 1 काय, तर ते आहे 2x अधिक y बरोबर 16. आता x ची किंमत ठेवणार 5 म्हणजे 2 गुणिले 5 अधिक y बरोबर 16. 5 दुने 10 अधिक y बरोबर 16 म्हणजे y ची किंमत आली y बरोबर 16. हा 10 तिकडे घ्या, वजा 10 होतील म्हणजे y बरोबर 6. म्हणजे x ची किंमत आली 5 व y बरोबर 6. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो शेवटचं गणित राहिलं आहे ते पण आपण बघूया. काय बघा मित्रांनो, 2 वर्षापूर्वी माझे वय माझ्या मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 4.5 पट होते. 6 वर्षापूर्वी माझे वय माझ्या मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या वर्गाच्या दुप्पट होते. तर माझ्या मुलाचे आजचे वय काढा. मित्रांनो मानून घेऊया आपण. समजा माझे आजचे वय, समजा माझे आजचे वय आपण म्हणलं समजा x वर्ष व माझ्या मुलाचे आजचे वय y वर्षे आहे. आता मित्रांनो दिलेल्या अटीनुसार मित्रांनो अट नीट लक्षात घ्या. आता दिलेल्या अटीनुसार काय बघा, 2 वर्षापूर्वी मित्रांनो आजचं वय x असेल तर 2 वर्षापूर्वी किती असेल, तर x वजा 2 असेल. मुलाचं किती असेल 2 वर्षापूर्वी, तर y वजा 2 असेल. हे आपल्याला कळालं. तर मग काय दिले, माझ्या 2 वर्षापूर्वी माझे वय 2 वर्षापूर्वी किती असेल, x वजा 2. हे कसं होतं, माझ्या मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या त्याचं वय किती असणार 2 वर्षापूर्वी y वजा 2 त्याच्या 4.5 पट. म्हणजे बरोबर इथे लिहिले 4.5 म्हणजे थोडक्यात 9/2 लिहिलं तरी चालेल. आणि इथे येणार मुलाचे वय 2 वर्षापूर्वीचं y वजा 2. हे सोडूया. x वजा 2 बरोबर 4 दुने 8 आणि 1 9, 9/2 इथे येणार y वजा 2. आता फ्रेंड्स काय करणार, 2 ने या बाजूला ना 2 x वजा 2 बरोबर 9 y वजा 2 सोडून टाका. 2 गुणिले x 2x वजा 4 बरोबर 9y वजा 18. काय मिळते मित्रांनो, 2x 9 इकडे आणा, वजा 9y झाले, वजा 18 4ला तिकडे घ्या, अधिक 4 होतील म्हणजेच 2x वजा 9y बरोबर वजा 18 अधिक 4 म्हणजे वजा 14. याला नाव देऊन टाका समीकरण 1. दुसरं बघा, दुसऱ्या अटीनुसार आता ही दुसरी अट काय ती आपण बघूया. अटीनुसार काय बघा मित्रांनो, 6 वर्षापूर्वी, आधी 6 वर्षापूर्वी म्हणजे काय मित्रांनो, आजचं वय x आहे तर 6 वर्षापूर्वी वय किती असेल, x वजा 7 माझं वय आणि मुलाचं वय किती असेल y वजा 6. हे 6 वर्षापूर्वी झालं. तर 6 वर्षापूर्वी माझे वय माझ्या मुलाच्या त्यावेळच्या म्हणजे y वजा 7च्या वर्गाच्या दुप्पट होते. माझं वय x वजा 6 वर्षापूर्वी. आणि हे कसं होतं, मुलाच्या त्यावेळचं वय किती y वजा 6 त्याचं कसं होतं ते वर्गाच्या दुप्पट. याचा वर्गही करा आणि दुप्पटही करा. लक्षात आलं मित्रांनो, हे माझं वय 6 वर्षापूर्वी. हे कसं होतं तर मुलाच्या त्यावेळच्या म्हणजे y वजा 6च्या
वर्गाच्या दुप्पट, वर्ग केला दुप्पट केला. हे सोडूया आता. एक्स वजा 6 बरोबर हा 2 येणार इथे. हा आपल्याला कंस सोडवावा लागेल. वाय वर्ग वजा 6 दुने 12y आणि 6चा वर्ग 36. मित्रांनो इथे कोणता कंस सोडवला आपण, कोणतं सूत्र वापरलं तर a वजा b कंसाचा वर्गाचं सूत्र वापरलं नाही का. कंस सोडवताना आपण हे वापरतो, याचा वापर केला आणि हे लिहिलं. आता सोडवूया. एक्स वजा 6 बरोबर 2y वर्ग 12 दुने 24y आणि 36 दुने 72. या पद्धतीने हे झालं. आता काय आहे मित्रांनो, 6ला तिकडे घ्या. एक्स बरोबर 2y वर्ग वजा 24y अधिक 72 आणि हा 6 इकडे आला तो अधिक होणार म्हणजे 6. म्हणजे काय मिळालं, एक्स बरोबर 2y वर्ग वजा 24y आणि 72 अधिक 6 म्हणजे झाले 78. आता मित्रांनो आपल्याला काय करता येईल तर एक्स ही किंमत याला नाव देऊन टाका 2. समीकरण 2 जे आहे, एक्सची आपण जी किंमत काढली आहे तिथे आपण 2च्या जागी एक्सच्या जागी ती किंमत लिहू शकतो नाही का. समीकरण 2 जे आहे हे किंमत 1 मध्ये भरू. किंमत 1 मध्ये ठेवू. हे लक्षात घ्या मित्रांनो, आपण एक्सची इथे किंमत काढली. ही समीकरण आपलं आहे 2x वजा 9y. 2 आणि 1ची किंमत ही ठेवणार म्हणजे काय येईल बघा. 2 एक्सच्या ऐवजी ही पूर्ण ठेवणार आहोत आपण. 2y वर्ग वजा 24y अधिक 78 ही झाली एक्सची किंमत. मग हे झालं 2x. आता इथे येणार वजा 9y वजा 9y आणि बरोबर आहे वजा 14. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. तर काय मिळते बघा मित्रांनो, 2 गुणिले 2 म्हणजे 4y वर्ग, 2 गुणिले 24 म्हणजे झाले वजा 48y, 2 गुणिले 78 म्हणजे 156 झाले आणि वजा 9y आणि हा वजा 14 जो आहे त्याला इकडे घेतो मी, अधिक 14 बरोबर 0. कॅल्क्युलेशन करूया. 4y वर्ग वजा 48 आणि 9 किती होतील तर 57 वजा 57y आणि मित्रांनो 156 आणि 14 होतील 170 अधिक 170 बरोबर 0. आणि मित्रांनो हेच आपलं काय तर हे आपल्याला मिळालं आहे वर्ग समीकरण. हे आपल्याला सोडवायचं आहे. आता याचे अवयव आपल्याला पाडायचे बघा मित्रांनो. 170 आणि 4चा गुणाकार आपण करू शकतो 640 आणि यांचे अवयव जर पाडले तर ते मिळतात ते 40 आणि 17. कारण की बेरीज किती होते 40 आणि 17 57 होतील. त्यामुळे आपल्याला अवयव त्याचे पाडता येतील. लिहूया 4yचा वर्ग वजा 57y. 57yचे अवयव पाडूया डायरेक्ट. लिहूया 40y वजा 17y अधिक 170. लक्षात घ्या मित्रांनो 170 गुणिले 4 केले 680 झाले आणि याच्या अवयव आपण पाडले आहेत वजा 40 वजा 17 ज्याची बेरीज 57 झाली आणि गुणाकार मिळाला हा बरोबर 0. इथून काय कॉमन येईल तर 4y कॉमन येईल. 4y बाहेर काढला y वजा 10. इथे काय काय कॉमन आहे मित्रांनो, इथे येईल 17 वजा 17 कॉमन, पुन्हा y वजा 10 बरोबर 0. म्हणजे एका कंसात आला y वजा 10 आणि दुसऱ्या कंसात आला 4y वजा 17 बरोबर 0. म्हणजेच y वजा 10 बरोबर 0 किंवा 4y वजा 17 बरोबर 0. म्हणजेच y बरोबर किती 10 किंवा 4y बरोबर 17. सो y बरोबर 10 म्हणजेच y बरोबर 17/4. मग मित्रांनो y बरोबर 17/4 ही किंमत काही अग्राह्य होईल कारण वयाचा विचार नेहमी आपण पूर्णांकात करतो. सॉरी हा 10 आहे, पूर्णांकात करतो. त्यामुळे मित्रांनो माझ्या मुलाचे आजचे वय किती असणार तर 10 वर्ष. मुलाचे आजचे वय 10 वर्ष. ओके फ्रेंड्स, हेच आपल्याला विचारलं होतं. आय होप तुम्हाला कळालं असेल मित्रांनो. असेच आपल्याला पुढे व्हिडिओ तयार करायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायची आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर सुद्धा करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.